अमरावती जिले के परतवाड़ा अचलपुर क्षेत्र में एक युवक द्वारा बनाए गए कथित आपत्तिजनक वीडियो सोशल मीडिया पर वायरल होने से पूरे इलाके में सनसनी फैल गई है। इन वीडियो में कई युवतियों के शोषण, जबरदस्ती और ब्लैकमेलिंग के गंभीर आरोप सामने आए हैं, जिससे नागरिकों में भय और आक्रोश का माहौल है। वीडियो वायरल होने के बाद संबंधित युवक अपने परिवार के साथ परतवाड़ा से फरार हो गया है। उसके घर पर ताला लगा हुआ है और उसके शहर छोड़कर भागने की चर्चा स्थानीय लोगों में हो रही है। पुलिस ने आरोपी की तलाश के लिए कई टीमें रवाना कर दी है। इसी बीच भाजपा के राज्यसभा सांसद डॉक्टर अनिल बोंडे, भाजपा प्रदेश प्रवक्ता शिवराय कुलकर्णी सहित अन्य पदाधिकारियों ने अमरावती ग्रामीण के पुलिस अधीक्षक विशाल आनंद से मुलाकात की। उन्होंने इस मामले की एसआईटी से जांच कराने तथा पॉक्सो एक्ट और संगठित अपराध के तहत मामला दर्ज करने की मांग की है। डॉक्टर बोंडे ने खुद शिकायतकर्ता के रूप में पुलिस अधीक्षक को ज्ञापन सौंपा है और चेतावनी दी है कि यदि शाम तक आरोपी को गिरफ्तार नहीं किया गया तो 15 अप्रैल को एसपी कार्यालय के सामने धरना आंदोलन किया जाएगा। इस गंभीर और शर्मनाक घटना पर प्रतिक्रिया देते हुए पुलिस अधीक्षक विशाल आनंद ने कहा है कि मामले की गहन जांच जारी है। सोशल मीडिया पर वायरल वीडियो को महाराष्ट्र साइबर विभाग की मदद से हटाया जाएगा। साथ ही पीड़ितों द्वारा शिकायत न करने पर भी पुलिस स्वतः संज्ञान लेकर कार्रवाई करेगी। अमरावती जिल्ह्यामधल्या परतवाडा इथे अतिशय धक्कादायक प्रकरण घडलेलं आहे। एक मोहम्मद अयान आणि मोहम्मद झोयान या दोन माहीत असलेल्या मुलांनी साधारणतः 350 अश्लील व्हिडिओ आणि फोटो व्हायरल केलेले आहे आणि ते सगळे हिंदू मुलींचे, बहुतांश हिंदू, त्याचप्रमाणे अल्पवयीन मुलींचे फोटो आहे, व्हिडिओ आहेत आणि या व्हिडिओच्या माध्यमातून ते मुलींना ब्लॅकमेल करतात, जीवे मारण्याची धमकी देतात, पैसे उकळतात आणि वेश्यावृत्तीकडे सुद्धा ढकलतात। याबद्दल तक्रार 3 दिवसापासून हे प्रकरण सुरू आहे। दुर्दैवाने अमरावतीच्या ग्रामीण पोलिसांनी यावर अजूनपर्यंत कारवाई केली नाही। जेव्हा मी फोन केला त्यावेळेला त्यांनी सांगितलं की कोणी तक्रार दाखल केली नाही आणि म्हणून आम्ही सगळेजण, शिवरायभाऊ कुलकर्णी, महिला नगरसेविका, सगळेजण आम्ही इथे आलो की एक राज्यसभा सदस्य म्हणून मी स्वतः तक्रार दाखल केलेली आहे आणि महाराष्ट्रापुढे स्वतः डोळ्यासमोर उदाहरण आहे की अशोक खरातच्या प्रकरणामध्ये कोणतीही तक्रार नसताना माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी गुन्हे दाखल करायला लावले, एसआयटी नेमली आणि त्याला अटक केल्यानंतर सगळे जे बळी पडलेल्या महिला होत्या त्या समोर आल्या आणि तक्रारी आल्या। परंतु आता हे मोकळे सुटलेले आहे आणि अजूनपर्यंत पोलिसांनी कारवाई केलेली नसल्यामुळं कोणी तक्रार करत नाही म्हणून आम्ही ते सोकावले आहे। मुक्तपणे त्यांना वाटते की आपल्यावर कारवाई होत नाही आणि म्हणून आज आम्ही तक्रार केली आणि त्यांना सांगितलं की ही सगळी संघटित गुन्हेगारी आहे। संघटित गुन्हेगारीच्या अंडर अल्पवयीन मुली आहे म्हणून पोक्सोच्या अंडर आणि त्याचप्रमाणे अश्लील व्हिडिओ हा सातत्यानं प्रसारित करतोय, त्याच्यापासून मुलींना ब्लॅकमेल करतोय, त्यांच्या जीविताला धोका निर्माण होतोय। त्यामुळे सायबर गुन्ह्याखाली ताबडतोब त्यांना अटक करण्यात यावी। परतवाडा पोलीस स्टेशन अंडरमध्ये काही अश्लील व्हिडिओ प्रसारित होत आहे लोकल सोशल मीडिया ग्रुप्समधून, असं आम्हाला इन्फॉर्मेशन भेटली होती। तर नंबर 1 आम्ही त्यांची दखल घेऊन इमिडिएटली महाराष्ट्र सायबरला संपर्क केली आणि जे काही व्हिडिओ आणि फोटोज ते प्रसारित होत आहे ते इमिडिएटली डिलीट करून ते टेकडाऊन करायची जे रिक्वेस्ट आहे आम्ही टाकलेली आहे। नंबर 1। नंबर 2, ते व्हिडिओमध्ये ते अक्यूज्ड जे आहे ते कोण आहे त्यांची पण आम्ही ओळख पटण्यासाठी प्रयत्न केली अँड दॅट पर्सन जे व्हिडिओमध्ये ते मुलगा जे आहे त्यांना आम्ही आयडेंटिफाय केलेली आहे। नंबर 2 आणि तिसरी गोष्टी, आतापर्यंत पोलीस स्टेशनला कोणी तक्रारदार म्हणून तक्रार द्यायच्यासाठी कोणी आलेला नाही आणि उलट आम्ही लोकल पोलीस स्टेशनकडून जे विक्टिम्स आहे त्यांच्या फॅमिलीला संपर्क केली की जर तुम्हाला काही तक्रार द्यायची आहे तर तुम्ही पोलीस स्टेशन येऊ शकतो किंवा जर तुम्हाला असं वाटत आहे तर आम्ही आमच्या लेवलला एक महिला अधिकारी, एक महिला टीम सोबत
साधा गणवेशाने तुमच्या म्हणजे विक्टिमच्या घरी आम्ही विक्टिमच्याच नाही तर आम्ही आमच्या स्तरावर सुओ मोटो काय करू शकतो ते आम्ही लिगली ते बघत आहे.